जिल्ह्यातील तृतीयपंथींना हक्काचा मातीत विसावा, स्मशानभूमीसाठी भूखंड, अपेक्षा, वेदना व असंख्य अडचणी सहन करत जगणाऱ्या पारोड्यातील तृतीयपंथी समाजासाठी अखेर एक दिलासादायक क्षण उजळला। बुधवारी जिल्हा प्रशासनाचे स्मशानभूमीसाठी भूखंड वाटपाची प्रक्रिया पूर्ण केली आहे। जिल्ह्यात जळगावच्या एकमेव तृतीयपंथींचा त्यांच्या स्मशानभूमीनंतर परत दफनविधीची सोय होणार। जिल्हाधिकारी यांच्या हस्ते ही प्रक्रिया पार पडली। सुमारे 10,000 स्क्वेअर फूट क्षेत्रफळाचा हा भूखंड पारोडा धरणगाव रस्त्यावर असून त्याच ठिकाणी स्मशानभूमी उभारली जाणार आहे। प्रांताधिकारी मनीष कुमार गायकवाड आणि तहसीलदार उल्हास देवरे यांनी सातत्याने यासाठी प्रयत्न केले। जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते तृतीयपंथीयांना अधिकृत आदेशपत्र देण्यात आले। यावेळी मंडळाधिकारी शेखर तडवी, ग्राम महसूल अधिकारी निशिकांत पाटील, आदित्य परदेशी, गुरु कशिश, बेला जान, गौरी कशिश, जान कविता, जान गोपी जान आदी उपस्थित होते। जय श्री महाकाल, नमो नारायण, जय माता दी, जय श्रीराम, जय भारत। आम्ही पारोळा शहरातील तृतीयपंथी, आमची एक मागणी होती, आम्हाला पारोळा शहरामध्ये दफनविधीसाठी जागा पाहिजे होती, म्हणून आम्ही कलेक्टर साहेबांकडे आमचं निवेदन प्रस्ताव मांडला होता। ते आज निवेदन प्रस्ताव आमचं मंजूर झालं आणि आम्हाला दफनविधीसाठी जागा ही मंजूर करण्यात आली। आमची पिढी दर पिढीसाठी जागा मंजूर करून दिल्याबद्दल आमचे कलेक्टर साहेबांना हात जोडून आम्ही विनंती करतो की आमची विनंती तुम्ही पूर्ण केली। आणि तसेच आमचं रेशन कार्ड आहे, मतदान कार्ड आहे, आधार कार्ड आहे, संजय निराधार योजना आमची पूर्ण केल्याबद्दल आम्ही मनापासून आभार मानतो।